पूर यावा अशी परिस्थिती, काय सध्याचं चित्र आहे आणि बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे? यामिनी खरं तर हवामान खात्यानं जी माहिती दिली त्यानुसार 24 तासात 118 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद केली आहे। तांत्रिकदृष्ट्या 24 तासाची जरी ही आकडेवारी असली तरी काल आपण दिवसभर पाहिलं की दिवसभर सोलापुरात पाऊस नव्हता। रात्री 11 नंतर पावसाला सुरुवात झाली आणि पहाटे 5 वाजेपर्यंत पाऊस सुरू होता। म्हणजे जवळपास 4 ते 5 तासात हा संपूर्ण पाऊस झाला। 118 मिलीमीटर इतका पाऊस, अतिवृष्टी ही पाऊस होता असं प्रशासनाने देखील आता सांगितलेलं आहे। या पावसामुळे संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। विशेषतः सोलापूर शहर असेल, अक्कलकोट असेल, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। सोलापूर शहरातले जे नागरी वस्ती आहेत, मित्रनगर असेल, शेळगी असेल, अक्कलकोट रोड असेल, जुना विडी घरकुल असेल, या परिसरामध्ये नागरिक वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्य जे आहे ते पूर्ण खराब झालेलं आहे। संसार अनेकांचे उघड्यावरती आलेले आहेत। तर लाख मोलाच्या किमतीच्या असलेल्या गाड्या असतील, अनेक साहित्य असेल, त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर दुसरीकडे अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर या शेती भागामध्ये शेतीत पाणी घुसल्या कारणानं मोठ्या प्रमाणात शेतीचं देखील नुकसान झालेलं आहे। खरं तर जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये जो पाऊस झालेला होता त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातले जे ओढे, नाले, तलाव आहेत ते पूर्णपणे तुडुंब भरलेले होते आणि त्यानंतर आता हा जो काल रात्रीचा अतिवृष्टी पाऊस झालेला आहे त्यामुळं हे ओव्हरफ्लो होऊन सगळ्या शेतीत, नागरिकांच्या घरात हे सगळं पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। यामिनी, अगदी धन्यवाद आफताब या सगळ्या माहितीसाठी। तर सोलापूरमध्ये काल रात्री अतिवृष्टी झाली आहे। रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे सोलापूरकरांचे अतोनात हाल केलेले आहेत। सोलापूर शहरामध्ये